विसंगत विजोड पद ओळखणे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रम पूर्ण करणे हे पाहिलं होतं बाळांनो. या व्हिडिओमध्ये विसंगत विजोड पद ओळखणे हा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर वर्णमालेतील बघा, आता याच्यामध्ये वर्णमालेतील मुळाक्षरांची विविध प्रकारे मांडणी याच्यामध्ये असते. जे वर्णमाला आहे म्हणजे आपली A to Z पर्यंतची जे अक्षरमाला आहे, वर्णमाला आहे, तर त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारची मांडणी इथं असणार आहे. तर ते मांडणीमध्ये आपण पाहूया. इथं मी या ठिकाणी वर्णमाला लिहिलेली आहे किंवा अक्षरमाला लिहिलेली आहे. त्यामध्ये पहा बाळांनो, तर सुरुवातीचा आपण पाहू की बदल कसा असतो आणि हा प्रकार किती सोपा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आता इथं बघा मांडणी कशी केली, ABDC म्हणजे कशी येणार, ABD आणि मग C. ABCD नाही, AB मग D आणि नंतर C. म्हणजे AB सलग, त्यानंतर एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आणि नंतर ते मागचं अक्षर. झालं क्लिअर. त्यानंतर EFG बघा, EFHG, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढं IJLK बघा, IJLK आणि सगळ्यात शेवटी MNOP. आता तुमच्या सहज लक्षात येईल की कुठला अक्षरगट वेगळा आहे, तर कुठला येतो, हाच येतो, कारण हा सलग आहे, हा सलग नाही आहे, म्हणून कोणता येतो, हा वेगळा येतो. सोपा बाळांनो. पुढचा CBAFEDIHGJKL. आता बघायच्यात CBA उलट क्रम, ठीक आहे, CBA. त्यानंतर FED बघा बरं, FED बरोबर. त्यानंतर GHI असं, सॉरी IHG असं दिला, IHG, ठीक आहे, म्हणून उलट घेतलंय. आणि इथं JKL बघा, JKL म्हणजे हे 3, 1, 2 आणि 3 हे उलट क्रमाने घेतलेले आहेत. आणि हा मात्र कसा आहे, सुलट क्रमाने, म्हणून हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याला शोधताना देखील अशा सोप्या पद्धतीने काय करायचं आहे, ह्याला शोधायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे दिलेले प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये काय करायचे की 3 घटक किंवा 3 जोड्या अक्षरमालेच्या जे दिलेल्या असतील तर त्या सारख्या असतील कुठल्या ना कुठल्या नियमानं. फक्त एक मात्र काय असेल, सारखं नसणारे, त्यांच्यासारखं नसणारे, म्हणूनच त्याला विसंगत किंवा विजोड पद म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा नियम बघा, कॅपिटल व स्मॉल अक्षरांचा वापर याच्यामध्ये केला जातो. स्वरांचा वापर असणे नसणे हे देखील याच्यामध्ये असतं. ठीक आहे बाळांनो. आता पुढचं आपण उदाहरण पाहूया. प्रश्न पाहूया बाळांनो पुढचा. HIJKL MNPO आणि QRS याच्यामधला विसंगत घटक किंवा पद आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यासाठी अक्षरमाला समोर आपल्या लागणारच आहे. बघा, HIJ सुलट क्रमाने आहेत, सलग आहेत. KLM सुलट क्रमाने आहेत, त्याच्यानंतरच आहेत लगेच, बरोबर. त्यानंतर NPO बघा, इथंच आपल्याला उत्तर मिळून जातं. चौथा पर्याय बघायची देखील इथं गरज नाही, कारण आपण सुरुवातीचे 2 पाहिलेले आहेत. कशा आहेत, सुलट क्रमानं आणि सलग आहेत अक्षर. आणि NPO कसा आहे, तर NOP पाहिजे होतं, पण काय आलं, NPO, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, 3 येतो. तर याच्यात लक्षात हे घ्यायचं की कधी कधी आपल्याला वर्तुळाकार अक्षरमालेनुसार, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाकार अक्षरमालेवर आधारित प्रश्न विचारले होते, तर त्या पद्धतीचे देखील प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर ते आपल्याला ते घटक, तो कन्सेप्ट आपला क्लिअर असेल, माहिती असेल, तर आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जातात. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, AOE, EUI, UOI आणि GHK. आता याच्यामध्ये कुठला घटक वापरला आहे, A इथं, O इथं, त्यानंतर E इथं आहे, म्हणजे क्रम कुठला बसत नाही. EUI मध्ये पण तसा कुठला क्रम बसत नाही, EUI. त्यामुळे इथं काय कन्सेप्ट वापरला पहा, तर इथं जे इंग्रजी स्वर आहेत, तर इंग्रजी स्वर कोणकोणते येतं, A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत. तर या 5 स्वरांशिवाय बघा बरं, याच्यातले कुठले गट आहे अक्षरांचा, तर शेवटचा गट हा अक्षरांचा स्वरांशिवाय आहे. ह्या पहिल्या तिन्ही जे काही प्रश्न आहेत किंवा गट दिलेले आहेत अक्षरांचे, त्याच्यामध्ये काय स्वर आहेत, सगळेच स्वर आहेत जवळपास. आणि चौथ्या ह्याच्यात मात्र व्यंजन दिलेले आहेत, त्याच्यामुळं तो घटक काय येतो, वेगळा येतो. तर याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील बाळांनो, तर तुम्ही जसं आता आपण सोडवलेलं आहे, कॅपिटल अक्षरांचं स्थान असेल
किंवा क्रम दिलेला असेल, क्रमामध्ये विसंगती असेल. विसंगत म्हणजे दिलेल्या घटकाशी कुठंतरी काय असणं, वेगळे पण त्याच्यामध्ये असणं. 4 दिलेले जी अक्षरांचे ग्रुप आहेत, गट आहेत, त्याच्यामध्ये त्याचा वेगळेपणा येऊ शकतो. आपण या ठिकाणी ते पाहिलेलं आहे. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ सोपाच गेलेला असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.